उपस्थित सर्व वडीलधारी ज्येष्ठ मंडळी, युवक मित्रांनो आणि उपस्थित सर्व माता भगिनी, आता सर्व काही तसं तर बोललेलेच आहेत, पण येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जास्त काही न बोलता भारतीय जनता पार्टीची जर सत्ता आणायची असेल, बीड जिल्हा परिषदमध्ये भाजपचा जर झेंडा रवायचा असेल आणि लोकनेत्या पंकजाताई पालवे यांचे जर हात बळकट करायचे असतील, तर येत्या 16 तारखेला कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही भूलतापाला, कसल्यालाही थारा देऊ नका. येत्या 16 तारखेला भाजपच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करा, एवढं आवाहन करण्यासाठी मी इथं आलेलो. सर्व काही सांगण्यासारखं नाही. मुंडेसाहेब होते, मुंडेसाहेब व्हायला पंकजाताईला आणखी वेळ लागणार आहे, पण पंकजाताईला मुंडेसाहेब करण्याची जबाबदारी ही तुमची आमची आहे. ते आपण जर त्यांना साथ दिली तर निश्चितपणाने भविष्यात त्यांच्या रूपानं मुंडेसाहेब तयार होतील आणि या महाराष्ट्राला कधी त्या प्रकारची पुन्हा उणीव भासणार नाही, एवढं या प्रसंगी मी सांगतो. आणि येत्या 16 तारखेला आपण सर्वजणांनी एकजुटीनं, एक दिलानं हे करावं आणि मागणी केल्याप्रमाणे भगवान बाबा मंदिरासमोरील कळस असेल किंवा समोरील सभागृह काही कळस सुद्धा असेल त्याला सुद्धा निश्चितपणानं सहकार्य करतो. ही सुद्धा मागणी आपली मान्य करून त्याच्यामुळं आपण येत्या 16 तारखेला निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी आपण तर आहेतच, पण तुम्ही हातगाव असेल, डोका असेल किंवा आणखीन अन्य ठिकाणी असेल, आपण सर्वांनी एकजुटीनं तिथं राहून सर्वांनी साथ द्यावी हीच विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि सर्व पाहुण्या रावळ्यांना सुद्धा आपण सर्वांनी सांगावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उद्याच्याला पंकजाताईची सभा आहे चिंचोलीला 8 वाजता. चिंचोलीला 8 आपल्याला वाजता इथून वाहन केले जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो.